नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज सकाळीच निघालो होतो ट्रॅक्टर घेऊन। आज आपल्याला दोन काम करायचे। वातावरण चांगलं आहे, फक्त ढग आले। पाऊस यायच्या अगोदरच आपले कामं झाली पाहिजे। ट्रॅक्टर सर्व्हिस स्टेशनला घेऊन जायचे। ट्रॅक्टरचं डाव्या साईडचं काय झालं माहिती का, डाव्या साईडला जर वळलं का कमी वळत आहे आणि उजव्या साईडला बरोबर वळत आहे। डाव्या साईडचं टायरच थोडं वाकडं झाले, त्यामुळे ते टायरच जास्त घासायला लागले। काल काय झालं, मी ट्रॅक्टर चालवित होतो आणि ट्रॅक्टर चालविताना ते वळलंच नाही मला एका ठिकाणी। ट्रॅक्टर गेलं असतं एक रस्त्याच्या कडीच्या खड्ड्यात, बरं झालं वाचलोच मी, नाहीतर ट्रॅक्टर खड्ड्यात पलटी झालं असतं। त्यामुळेच आपण सर्व्हिस स्टेशनला चाललो, फिटरकडून ते टायर आपण सरळ करून घेऊ। आज आपल्याला दुसरं पण काम आहे, पण अगोदर हे काम करून घेऊ, मग दाखवतो तुम्हाला मी दुसरं काय काम करायचं आहे ते। आता आलोय सर्व्हिस स्टेशन जवळ, चल तुम्हाला दाखवतो मी आता काय करायचं आहे ते। मी पूर्ण व्हिडिओ काढला नाही, पण या साईडचं ते पहा खोलून झालंय आणि आता त्या साईडचं व्यवस्थित फिट करायचं आहे। तेवढं झालं का मग झालं आपलं काम। हे बघा आता ह्या साईडचं राहिलंय फक्त, ह्या साईडचे पण आता व्यवस्थित सेटिंग करून घेतली का मग होऊन जाईन आपलं। आता ते काय सेटिंग करून राहिले, व्यवस्थित सेटिंग झाली का मग टायर व्यवस्थित सरळ होऊन जाईल। मग हे काम झालं का आपल्याला लगेच दुसरं काम करायचं आहे, ते पण दाखवतो मी तुम्हाला काय काम करायचं आहे ते। आपल्याला जे काम करायचं आहे त्यासाठी हे चाकच घरी राहिलं होतं, चला आता ते घेऊन जाऊ, तोपर्यंत तिकडं काम चालू झालं असं। मागाशीपासून सांगतोय आपल्याला काम करायचं आहे, नेमकं काय करायचं आहे हे दाखवतो चला। आपण आहे ना विहिरीतून पाणी काढण्यासाठी राड बनवू राहिलो। आत्ताच्या आत्ताधुनिक काळात याचा उपयोग कशासाठी होतो ना, चला ते पण सांगतो मी आता तुम्हाला। आता तुम्ही म्हणताना आपण मोटर असती, इंजिन असतं, जनरेटर असतं, याच्या साहाय्याने आपण पाणी काढू शकतो, पण लाईट नसल्यावर आपण कसं काढू शकतो ते पण सांगा। आता काय आलं, पावसाळा लागल्यामुळं लाईटीचा काय भरोसा नाही, वारं सुटतं, वादळ सुटतं, त्याच्यामुळे लाईट कधी जाईन त्याचा भरोसा राहत नाही। लाईट नसल्यावर आपण जनावरांना पाणी पाजण्यासाठी याचा उपयोग करणार आहेत। आणि याचा दुसरा उपयोग पण आहे, म्हणजे आपण समजा आपली मोटर वगैरे काही खराब झाली तर ती आपल्याला वर काढायची असली तर आपण याच्या साहाय्याने आपल्याला वर काढता येणार आहे, कारण ती वर काढायला ती याच्या साहाय्याने थोडी सोपी जाणार आहे। आता या दोन्ही अँगलला होल पाडून झालं का आपण या दोन्ही अँगलच्या मध्ये ते एक पाईप बसवणार आहेत आणि त्या पाईपाला ते चाक बसून घेणार आहेत। आता त्या चाकाला बिअरिंग पण आहेत, त्याच्यामुळं ते काय होतं, ते फिरायला सोपं जातं आणि त्याच्यामुळे आपण त्याच्या मोटर बी काढायला आपल्याला एकदम सोपं जाणार आहे। आणि याचा अजून एक फायदा आहे, काय आहे ते सांगतो तुम्हाला। विहिरीतून पाणी काढताना आपल्याला विहिरीत डोक्याची गरज पडत नाही, आपण थोडं विहिरीपासून लांब उभं राहूनच पाणी काढू शकतो, त्याच्यामुळे आपल्या विहिरीत पडायची बी भीती राहत नाही। चला आपलं आता राड बनवून झालंय, ते आपण ट्रायलीत टाकून घेतलंय, पण आता ते फिट करायला आपण ट्रायलीत खडीन ते पण घेऊन चाललोय। ह्या व्हिडिओमध्ये जास्त काय नाही मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।